तमिळ महाकवी सुब्रमण्यम भारती यांची समृद्ध भारतासाठीची दूरदृष्टी तसंच व्यक्तिगत उन्नतीसाठीचे विचार पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे आहेत असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे। सुब्रमण्यम भारती यांच्या संकलित कवितांचं प्रकाशन आज नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। भारतात शब्द केवळ विचारांच्या अभिव्यक्तींचं साधन मानलं जात नाही, तर ते आपल्या संस्कृतीचा भाग आहे। आपली संस्कृती शब्दब्रह्म आणि शब्दाच्या अमर्याद सामर्थ्यांचं वर्णन करणारी आहे। या शब्दांची ताकद सुब्रमण्यम भारती यांनी आपल्या रचनांमधून दाखवली। देशाला ज्यावेळी ज्याची गरज होती त्या क्षेत्रात भारती यांनी काम केलं, असं व्यक्तिमत्व शतकातून एकदा होत असतं, असे गौरवोद्गार त्यांनी काढले। हम उस संस्कृति का हिस्सा है जो शब्द ब्रह्म की बात करती है, शब्द के असीम सामर्थ्य की चर्चा करती है। इसलिए ऋषियों और मनीषियों के शब्द ये केवल उनके विचार नहीं होते, ये उनके चिंतन, उनके अनुभव और उनकी साधना का सार होता है। उन असाधारण चेतनाओं के सार को आत्मसात करना और उसे अगली पीढ़ियों के लिए संरक्षित करना, ये हम सबका कर्तव्य है। आज इस तरह के संकल्प का जितना महत्व आधुनिक संदर्भ में है, हमारी परंपरा में भी इसकी उतनी ही प्रासंगिकता है। सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि सुब्रमण्यम भारती यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते।